गुड मॉर्निंग. सकाळचे आता 10:30 वाजलेत आणि सगळी कामं आवरलीत. आमच्या इथे पाण्याच्या शॉर्टेज चालू आहे. 6 ते 10च पाणी लावतात, त्यामुळे हे सगळं भरून ठेवावं लागते. सांडपाणी वॉटर फिल्टर भरून ठेवलेलं आहे वरती आणि जार पण भरलाय. सकाळची जवळपास सगळी कामं झालीत. भांडी घासून गेलेत मावशी आणि कपडे पण झालेत सगळे. घालून घेतले. आता सकाळचे 10:30 वाजलेत आणि सगळी कामं आवरली. कारण पाण्याचा टाइम असा ठरवलेला आहे की 6 ते 10च पाणी सोडणार आहेत, त्यामुळे त्या वेळेत सगळी कामं करून घ्यायची. कारण पाण्याची शॉर्टेज खूप होत आहे आणि उन्हाळा पण चालू झालेला आहे, त्यामुळे पाणी पण कमी पडत आहे सगळ्यांना. आणि सगळ्यांनी असं ठरवलंय की सकाळच्या वेळेतच पाणी सोडायचं. त्या वेळेतच सगळे कामं करून घ्या आणि ह्या निमित्तानं पटकन कामं पण होईल. सगळ्या आंघोळ्या होत आहेत, सगळंच होत आहे. इकडे कळशा हंडे सगळंच भरलंय, कारण स्वयंपाकाच्या वेळेला भाज्या वगैरे धुवायला, तांदूळ ते धुवायला सगळं लागते पाणी. आणि उद्या सकाळी सोडतायत, आतून मधून पाणी सोडत नाहीत. पाण्याच्या बाटल्या भरल्यात फ्रीजमध्ये, प्युरिफायर भरून ठेवले, जार भरलाय, प्यायचं पाणी भरून ठेवलेलं आहे आणि आता पाणी जायचा टाइम झालेला आहे. त्या निमित्तानं सगळंच काम होत आहे. पाणी तेवढ्या वेळामध्ये पाणी भरून निघत आहे. आणि सकाळी सकाळी आज एक आगाव काम झाले, सिलेंडरच गेले. कारण आता स्वयंपाक करायचा होता, सकाळचा नाश्ता पण राहिलाय आणि नाश्ता तर झालाय. आता नाश्त्याचा निघून गेलाय, कारण सकाळी सकाळी नाश्ता करावाच लागते. स्वयंपाक वगैरे मी लवकरच बनवते, कधी नाश्त्याला करते कधी हे करते. पण आज नाही. आता सिलेंडर नंबर वगैरे लावलाय 2 दिवसापूर्वीच, मेसेज वगैरे आलाय की सिलेंडर आले म्हणून. येईल आता थोड्या वेळात, येईल नाही तर दिवसभरात कधी येईल. आता खूप अडचण आली आहे. आता काय करावं तेच कळत नाहीये. आज आम्हाला सगळ्यांना बाहेर जायचंय, कारण मोक्षदाचा फोन झालाय, मोक्षदाचं पेमेंट झालंय, तिला जॉब लागलाय. पहिलं पेमेंट आल्यामुळे तिने आम्हाला पार्टी देणार आहे आणि संध्याकाळी तिकडे जायचंय. आता दुपारचं कसं तरी आता गॅस वगैरे सिलेंडर आलं पाहिजे तोपर्यंत मग स्वयंपाक ते करून घ्यायचं दुपारचा आणि संध्याकाळी मोक्षदा पार्टी देणार आहे, तिकडे जायचंय.
हे मस्त डेकोरेशन, रंगोळी पण छान वाटते. सो एलिगंट, जस्ट लाईक वाव. अजून एकदा हा. So beautiful, so elegant, just looking like a wow. वाव. मला पण सांगितलं. हाय चॅनल. Hi. तुझ्या साईडने बोल. तू कर मग बघ. कसं वाटायले? एकदम भारी वाटायले. मस्त आहे. हा तुम्ही नक्की येऊन भेट द्या. अंबेजोगाईमध्ये छान आहे. मस्त हॉटेल. कोणतं आहे नाव सांग ना. नरसिंह किंवा व्हेज. अरे अंबेजोगाई रोडवर आहे. मस्त लोकेशन आहे. आम्ही इथं हिंदी येतो. हां तुम्ही पण भेट द्या. खूप छान आहे बघा. माहिती नाही कधी येत होता असं. मस्त आहे ड्रायमध्ये पण तिखट आहे. ब्लॉगिंग करा. मोठे मोठे माणसं बसते बाजूला. ती जानवाली नवीन सुषमाताई आली. सुषमाताईला विचारा. नाही नाही नवीन मेंबर आहे. नवीन मेंबर एक गोष्ट कळत नाही. नॉनव्हेज खाणाऱ्या माणसांना व्हेज भाज्या का विचारतात? कधी कधी खाते एकदा ते चांगला काढणं चांगला
भारी आहे. आता आपण सगळे या आणि ह्यांना फोटो काढतो. हे टप्पू आहे चल. ये आता. थोडं असं थांबा ना म्हणजे काढा इथं एवढ्या वेळेत 10 फोटो बसून जाऊ द्या. अगं तुझा हात आहे ना तिच्या कमरेला हे कर. मागून टाका मागून. आता बोला उद्या पाहिजे कशी करशील मला. उद्या काय शॉपिंग करायची ना. आमच्याकडे बघत नका. इकडे बघून गप्पा मारा. ऐकून येणार. उद्या हळदीचा कार्यक्रम आहे. पिवळा कलरचा घाला मग उद्या. काका किती वाजता येणार आहे उद्या? हा ना म्हणजे भेटू. प्लॉट काढून दिलेच आता घर बांधायला. लाईट आधीच छान वाटते रे. त्यांनी आधी पूर्ण हे केलंय. भारी आहे.